नमस्कार, मी अंजली पाटील. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण ही पेटी रंगवणार आहोत. ही घरामध्येच जुनी पेटी होती. खरं तर ही माझ्या सासूबाईंची पेटी आहे. माझ्याकडे असे कलर होते यूज केलेले. बऱ्याच दिवसापासून असे थोडे थोडे राहिले होते. तर ते कुठलाच कलर एक कलर पुरणार नव्हता पेटीला रंगवायला, म्हणून मी ते 2 कलर मिक्स करायचे, 2-3 कलर असे मिक्स करूया असं ठरवलं. तर त्यातला निळा आणि हिरवा कलर एकत्र केला मी. एकच कलर यूज करायचा म्हटलं तर तो पुरलाच नसता, पेटी मोठी आहे. दोन्ही कलर मिक्स केल्यानंतर हाच कलर खूप छान झाला, म्हणून तिसरा कलर आहे तो मिक्स करायचं मी कॅन्सल केलं. ब्रश घ्या किंवा असा स्पंज घ्या आणि त्यांनी ही पेटी अशी रंगवायला सुरुवात केली. मी पेटी स्वच्छ धुवून वाळवून घेतलेली आहे. स्पंजनी कलर दिला की एक हात कलर दिला तरी बास होतो. ब्रशने दिला की जरा असे पट्टे पट्टे दिसतात. पहिला जेव्हा आपण कलर करतो, पहिला हात देतो तेव्हा. तुमच्याकडे जे काही अवेलेबल असेल त्यानं तुम्ही कलर द्या. हल्ली स्प्रे कलर पण छान आलेत, स्प्रे बॉटल्स कलरच्या, ते सुद्धा दिला तरी चालेल. हा ऑइल पेंट आहे. नेहमी आपण ऑइल पेंट जो वापरतो, छोट्या डब्या मिळतात दुकानात, ते ऑइल पेंट आहेत हे. ह्याला तुम्ही ॲक्रिलिक कलर पण वापरू शकता. हल्ली आता बाजारामध्ये नवीन खूप कलर आलेत छान छान. हे आता ॲक्रिलिक मार्कर्स मिळतात असे. पूर्वी कसं ब्रशने सगळं पेंटिंग करायला लागायचं, आता हे मार्कर्स आहेत. ह्यांनी खूप सोपं काम झालेलं आहे. हे पेटीचा कलर देऊन झाल्यानंतर पूर्ण वाळून द्यायचा कलर आणि त्याच्यानंतर हे डिझाईन काढायला घ्यायचं. हे मी फ्री हँड डिझाईनच काढायला लागले. तुम्हाला जसं हवं तसं तुम्ही काढू शकता. फ्री हँड जमत नसेल तर तुम्ही प्रिंट काढून, असं कार्बन हे करून प्रिंट काढून तसं पण करू शकता. जे सुचेल तसं डिझाईन केलेलं आहे. मार्कर्स छान उठतात, हे फटाफट पेंटिंग होतं. पहिला मी पिंक कलर घेतला होता, आता फ्लोरोसंट येलो असा कलर घेतलेला आहे. हल्ली बाजारामध्ये पेंटिंगचं साहित्य खूप ॲडव्हान्समध्ये आलेलं आहे. हा गोल्डन तयार कलर आहे. तर हा पर्ल कलर आहे, गोल्डन पर्ल कलर आहे. हा मिळतो मार्केटमध्ये, सगळ्या कंपन्यामध्ये मिळतो हा. तर तो डायरेक्ट कलर घेऊन, हे जे वरती आलेले सगळे हायलाईट झालेले होते, हे खिळे आहेत पेटीचे वरती 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 आलेले. कडी, कोयंडा, खिळे किंवा कॉर्नरला जे मारलेलं असतं ते, हे सगळं मी गोल्डन कलरनं रंगवणार आहे. खिळे सगळे रंगवून झालेले आहेत. आता मी कडी घेतलेली आहे रंगवायला. हे कॉर्नर मारलेले पेटीला, ते पण मी गोल्डन कलरमध्ये करून घेतले. पूर्वी हा गोल्डन कलर वॉर्निश आणि गोल्डन पावडर मिळायची, ते मिक्स करून करायची मी. आता हा तयार पण छान मिळतो. मस्त अशी पेटी तयार झाली बघा रंगून. ह्याच्यात तुम्ही सामान पण ठेवू शकता. हे तुम्ही बसायला पण वापरू शकता, सिटिंग म्हणून. एखादी गॅलरी डेकोरेट करायची असेल तर तिथं ठेवू शकता. किती सुंदर अशी तयार झाली बघा. तुम्हाला हवं तो डिझाईन, हवं ते कलर तुम्ही यूज करू शकता. माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.